नमस्कार मित्रांनो, मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते. धन्यवाद. हे बघा, आम्ही आता इकडे कात्रादेवीच्या वाडी रिलेवला कात्रादेवीवरनं आता इकडे खाली कारविनेवाडी पातळेवाडीत इकडे 7 देवळात त्याच्या बाजूकडे व्हाळा, त्या व्हाळात आम्ही आज मच्छी पकडणार आहोत. हो पूर्ण भाग मी तुमका दाखवणार आहे. गोड्या पाण्यातली मच्छी, मळी माशी, हो पूर्ण व्हिडिओ मी तुमका दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. धन्यवाद. हे बघा मंडळी, आम्ही आता इकडे चिच्चाडी गावात इलेलो कारविनेवाडीचा, आणि आता इकडे जे तुमका मंदिर आहे दाखवतोय. हे बघा 7 देवळा म्हणतात, तीच देवळा 7. आता आम्ही तिकडे पुढे पुढे चाललो आणि आज आम्ही व्हाळातल्या माशासाठी इलेलो इकडे. आता तुमका दाखवणार तिकडे मासे कसे पकडता. मोठी मोठी कोंडी आहेत तिकडे. तिकडे मी तुमका दाखवणार पूर्ण भाग. हो बघा, हो गेट हा. हे बघा मंदिरा, त्याच्या बाजू व्हाळा, तिकडे आम्ही व्हाळातले मासे पकडणार. हे बघा मंदिर. हां, हे बघा या मंदिराचे आम्ही इकडे काम केलेलं. हे भिंती वगैरे आम्हीच केलेलं, आणि वरचं घुमटीचं काम प्रमोद गुरव कात्रादेवी यांनी केलेलं आहे बघा. हे बघा काम चालूच आहे इकडे. मिस्त्री काम करतातच. आता तुमका काम दाखवते इकडे, आणि बाजू व्हाळ पण दाखवणार, आणि व्हाळातली मच्छी दाखवणार कशी पकडली जाता. आता तुमका इकडचं देव दाखवते. हे बघा, आता तुमका इकडे मंदिरातलं देव दाखवते, रामेश्वर म्हणून. हे बघा, हे असा वरचा काम प्रमोद गुरु यांनी घुमटेचं काम केलेलं वरती, आणि याचं काम शिल्लक अजून काम चालूच आहे. हे बघा, तुम्ही देवाचं दर्शन घेऊ शकता. हे बघा मंदिराचं देव बघा, रामेश्वर म्हणून. तुम्ही याचं दर्शन घेऊ शकता. हे बघा, बाजूचा परिसर दाखवतो इकडे. काम चालूच आहे इकडे. असं बाजू कसं परिसर आहे इकडे. ह्या बाबू काम केलेलं दरवाजाच बघा केवढं होतो. मिस्त्री काय आता नक्षीकाम चालू हा. हे बघा, तुमचं नाव कसा? सिद्धेश कांदेकर. काय गाव कुठचं? बुरंब्यातले. आता पूर्ण ह्या तुम्ही आता नक्षीकाम चालू केलेला. जवळजवळ किती किती दिवस गेले? 20 दिवस गेले. अजून काम शिल्लक का? आता काही दिवसात पूर्ण होणार हे काम. एका महिन्यात पूर्ण. मग यावर्षी उद्घाटन आहे की काय मंदिराचं? हे बघा, यावर्षी उद्घाटन आहे या मंदिराचा. ताई तुमका दाखवणारे व्हिडिओ. तो सध्या हे काम दाखवते इकडे. बघा काम मस्तपैकी करतं ते. कामाची डिझाईनच बघा काय आहे ती, एकदम काढल्याने ती.
हे बघा मी आता इकडे कांदा घालून सुरुवात केलं. हे बघा ही कांदा. आता गोडी मच्छी तुमका दाखवणार कशी मिळतात इकडे. हे बघा आता पाणी पण भरपूर आहे आणि थंडण पाणी आहे हो. थंडी लागता जरा. चालू ह्याच्यात होतं ना हा ही बघा ही कांडाळाची घालूची लागता. कांदा पाणी बघा आता कंबारभर पाणी होय दिलेलं आहे बघ. बघूया मासे किती लागतात तर. काय बघू थंडण पाणी रे. त्याची ऐकी नको घालू आधी. किती पुरता ती बघतोय. पाणी थंड रे. बघा पाणी बघा किती झालं आता. अशी कांदा काढायची लागता. आता एक दगड देत असतो. दगड लागणार हो. पाणी रे. आता पुढे पुढे जातो लय पाणी रे. काय बघा कांडाळीचं असं असतं. मावरा म्हणजे काय खाऊ काम नाही आता. हे बघा पाणी यात देतो. या तोच असं जाऊ शकता कसा. वरना माझा ऑपरेटर आता माझी शूटिंग करता. अरे मी लोकांची करतोय ना. आता म्हणता कोकणी राज्याची करूया आता. बघा पाणी आता कसं उतरून पराक्रम चाललंच तर बघा. हे पराक्रम करू तर लागतात माशासाठी. मग असं हवं तर पाणी भिजवताच लागणार. दाखतो ते तुमका मासे. मासे म्हणजे काय ते. एक दगड राजा जो गेलो सुगोत. भिजून नाही होणार. त्यामुळे ना जरा थंडी लागता. हे बघा म्हणजे या माशासाठी कसं काय इराम चाललेत ते बघा इकडे. अशी कांदा आता घालून ठेवतो. बघूया किती मासे लागतात. आता तुमका दाखवणार मासे कसे लागतात ते. आता आमचो अजून जोडीदार उतरत नाही त्याला जरा थंडी लागता. काय बाबूय त्याला थंडी लागता. बघा कसा पराक्रम चाललो होतो. मार कुठू खाली जाऊन काय ती. झाडाबिडांचा घेऊन तो विजवरनं मार आम्ही मारणार म्हणणे करतो कसं अरे छापात आमचा दाखवू गेलो ज्ञान शिकू आम्ही बारा हे तर पाणी पिलेलं काय म्हणता खाऊन देते मग दे
मी दाखवते मी घेते चल चल तू भांडाने पंडा नाही आता भांडा काय पंडा नको बघू असं ढंगा निसंगा चांगलीच पुरली होता तुका दाखवते चला म्हणता घ्या व सांगता वाळय तुझे वाळे तुम्ही गुरब्याच्या वाळातून सगळं फिरलेलो खंय भेटता तर मोहर माका सगळा माहिती आहे पण ते आमका टाइम ना म्हणून काळजी आहे ते भजी काढतो जिलेबी एक नंबर ठेव त्या टाकून वर ठेव टाकून दगड काय बाबू काय तुमका दाखवणार मळी कशी गवसत ते वो मोठो व्हाळ हा चिताडतो हा हे बघा ही बघा वायर पण गवली हा हे का झाडात बांधू कोय आता आम्ही ब्रिजवर जाऊया वरती हा हे बघा म्हणजे चिचाडी गावातलं तुमका इकडं पूल दाखवते हे बघा कारिवणेवाडी पातलेवाडी इकडे ब्रिज आहे बघा आणि ह्या ब्रिज बुडी आता आम्ही इकडे कांडाळी टाकलेलेच आहोत हे बघा असं पूर्ण असं इकडे व्हाळा खाली मोठे मोठे कोंडी आहेत तुमका दाखवणार मावरा धरताना हे बघा असं आपल्या कोकणातलं व्हाळ म्हणतात एका काय काय लोक पर्या म्हणतात हे बघा हे आमचंच वडी जरा आता पिशी उकलतात आणि काय वडापाव आणला होता ते खाता जरा भूक पण लागली आहे ना वडापाव काढ भूक लागली आणि थंडी पण लागतं आता हे बघा मंडळी आता आम्ही भुकेलेला आता वडापाव खाता काय करणार सकाळी भाकरी नाही भेटली आणि मग ते कात्राची वाडीवर वडापाव घेतला हे बघा भजी आणि वडापाव आणि दुपार जाणार जेव का लग्नाचा जेवण आहे ना जेवणार तिकडे भजी काय एक नंबर आता सुरसुर कसा मिरच्यांची तिखट हा लय म्हणतात तिखट काय आणखी हा हे बघा म्हणजे आता ही पाण्यातली अंडाळ आता काढलेली आहे ही बघा एक वाळे गवली आता आता पहिलीच भवानी करते इकडे दाखवते मग मावरा हे बघा असा मावरा असतं बघा हो मळी हो बघा हो मळी हो यो काढूतच भारी रे सगळे गुत्तावता ना हो बघा मळी तसं असं नग दाखवते आता मोठी वाळे दाखवते साधारण मोठी हा एक ही बघा ही बघा ही बघा अरे ही बघा पडली खाली ही बघा बघा ताजी ताजी मच्छी हे बघा हे बघा बाजून दाखवते हे बघा एका वाळय म्हणतात वाळय अशी मच्छी गसता गोड्या पाण्यात आता हे बघा एक एक अशी 60 होणार मग हे दाखवते तुमका मावरा किती झालेला आता हे बघा असं कचरो पण लागता पाना बिना असतात व्हाळाता तशी कांडाला सगळी साफ करूची लागतं तेव्हा आता मावरा कसा बाबू हां झाला ह्याच्यात आता काय 5-7 गोवले मासे तर पुढच्या ह्याच्यात दाखवते हे बघा मंडळी आता कांदा काढता हे बघा इकडे मासे लागलेले होते हे बघा हाती आणि हे बघा इकडे हे बघा किती मासे आहेत ते बघा हे बघा असे मासे लागलेले असतात हे बघा आता ते काढते मी हे बघा आता तुमका दाखवते एका मळीयो म्हणतात मळीयो हे बघा हो मळी आता हे असं घेऊन ठेवणार हे बघा ही आमची झाबळी असतं ह्याच्यात आता एक एक काढून ठेवणार हे बघा असे लागले छोटे छोटे मासे
काढूचा लागतं. इथे उभी करूया काय? हां बर बर. हे बघा मासे. हे आता दिसत नाहीत मासे तुमका पाण्यात. भरपूर मासे आहेत. हे बघा 50-60 मासो लागलो. बाद झाले तेवढं. हे बघा प्रत्येक लाईनिक मासो भरून घे. भरून घेतो. मासे चांगलेच आहेत खाली कांडाळीक लागलेले. हे बघा आता तुमका दाखवते पुढे पुढे. पाणी जरा उचा. हे बघा मळी सगळेच काढीत नाही. नंतर उभी करून काढू की कांडा. हे बघा मळी काढलेलो. हे बघा मंडळी मासं बघा. हे बघा कांडाळीत मासं. हे बघा हो बघा मासं कसं तो. असे मासे मोठे मोठे मासे घोसतात या काळात. एका मळी म्हणतात. मळीयो मासो. अरे हा बघा केवढं मासो. हा बघा हा असले मळी दंडूक पातका असा काय ना काय भेटता. असं म्हणजे बघा केवढं तळल्यावर को मासो सुरसुरीत आज करून खाणार सुरसुरीत. बघा ठेवते आता पिशवीत. झाबळी आहे बघा. म्हणजे कंबरेक बांधलेली आहे झाबळी. पाण्यात तुमका दिसत आहे बघा. इकडे मासे काढलेले आहेत. आयडिया असता होती. पाण्यात मासो काढतो आम्ही. तुमका दाखवते पुढे पुढे. हे बघा मासे. हे बघा मासे हातीवर. हे बघा पांढरे मासे. ही शंकटी आहे शंकटी. खत्री असता इथं. हे लागला ना हे काठो मोडून काढूचं लागतं. डेंजर असता जरा. डेंजर झोममध्ये जावता येत. काठो लागलो तर शंकटे काठो असता ना शिवता मग. हे बघा काढलेली. आता ठेवते पिशवीचा. कंबरेक पिशवी काही पाण्यात असताना त्यामुळे हात घालूचं लागतं. हे मासे सगळे खाली लागलेले. हो बघा हे असं वळवळता तो. हे बघा हे आता मी इकडे कांडाळ काढलेली आणि हे बघा मासे तसे मासे लागलेले. हे बघा आता हे आम्ही कांडाळीतनं काढणार. कांडाळीत का लय भारी असता हो. हे व्हाळातली ना एकदम बारीक मच्छी ना. पण ही खाऊ जी काय लागता ना एकदम चुरचुरीत. तुमका दाखवता टकलेन अशी काढूची लागतात. हे बघा असे मळी असतात. का चव भारी असतं. नदीतल्या मच्छी बसतो. जोडी जरा आमच्या थंडी लागता ना जरा. आता थंडीचे दिवस आहेत ना. जत्रा येईल ना जवळ. का हो हिलावता होता पण काय तेवढा जम नाही. आम्ही आता इकडे गोड्या मच्छी पकडू गेलेलो आहोत. इकडे मावरा म्हणतो आम्ही त्याका. ते आमच्याकडे कांडाळी. ते बघा हे बघा या पद्धतीत कांडाळी असतात. आम्ही हे म्हशीस बंदरवरून आणलेली आहोत. आता मी इकडे पाण्यात टाकणार आणि मग नंतर मच्छी दाखवणार. आता कशी टाकतं ही बघा. पाण्याचा जो भाग असता तो अंदाज बघून टाकायचा. बघा हे पहिला भाग लावणार इकडे आणि त्याच्यावरती एवढी मोठी दगड ठेवायची कोपऱ्यावर. आणि हे बघा मी आता इकडे खाली चाललेलो आहे. पाणी पण भरपूर आहे हो. आणि थंडी लागता जरा. आता शेळी बी दिलोय. काय करतोय काय केलं.
पाणी भरपूर हो आणि त्याच्यामध्ये जरा थंडी लागता झाडीशिवाय सोडणार नाही मी आता एकदा पाण्यावर उतरलोय सोपत नाही मी खालुका मला जोडीदाराचा व्हिडिओ करता माझो म्हणजे तिथं मावरा काढताना तुमका दाखवणार आता मावरा काढला जाता जबरदस्त कंटाळा रे पुरो होई सरसर राहून घालू पण मज्जा येता ऐकलं तर त्याचं घालते की बघितलं बघतो तू त्याच्यावर नको नेऊ तिकडे नेऊ नको बाबा इकडनं पेटू इकडनं आणायची इकडनं शिल्लक राहता नाही कोण बरोबर घालते मी काम तुका दाखवतो उत्तम देऊया आता टाट करू नको काट नाही लुजत ही बघा अशी ही कांडाळ घालूची लागता पाणी पण थंड हा. तर काय करणार मासा हवं खरं काढपी तुमका दाखवते याच्यात मच्छी कशी काढणार हा तो दाखवणार तुमका मी लय थंड पाणी ऐकलं पाणी लय थंड काय इलाज नाही या गजगे गो गैसरीला का कसं तरी गोल बघतोय गोल बघता बनवणार कसा पाणी थंड काय खरा नाही या फार बघतोय रे नकवला कशातनं घेऊन जा दगड आपण कर लाल पण कर नाही जाऊन जा आधी टाक तू खिशातनं दगड घेऊन जा होतोस बंद कर अरे फक्त मावरा खावा नाद थोडी कंटाळा नाद थोडी पडून हे बघा आता कांदा इकडे टाकलेली आहे हे बघा मच्छी काय आहे ती बघा हे बघा कशी आहे ती दिसताना मच्छी ही बघा कसले एका हे म्हणतात दंडूक मळयो दंडूक व्हाळातली बघा मच्छी कशी आहे ही बघा ही मच्छी अशी मस्तपैकी पीस गवतात हा एका पीस म्हणतात आता बघा ठेवतं इकडे आणि ही बघा मच्छी दाखव मच्छी ही बघा किती मच्छी पकडली आहे ती बघा हा बघा किती मच्छी एक गोड्या पाण्याची मच्छी हा बघा अजून काढूची आहे बघा अजून काढणार माझ्याकडे शिल्लक आहे बघा किती मच्छी आहे ती बघा हे बघा काही दिवसात तोरानच लागलेला आहे बघा हे बघा तुमका उकळून दाखवते हे बघा मच्छी ही बघा फटफट्टा कशी दिसता ना ही बघ अजून 100-200 मासो कसो ही कांडाळी हे बघा म्हणजे आता आम्ही 10 मिनिटात पूर्वी ती कांडाळ टाकलेली आहे आणि तुमका इकडे आता मासे दाखवते किती लागले जरा दाखवून घेऊया हे बघा कसे मासे लागले ते बघा हे सगळे मळीये मासे आहेत आणि ह्या बाजूक बघूया रे किती लागले ते बघूया हे बघा हे मासे बघा आता माका कांडाळ उकलून दाखवता माझा जोडीदार हो बघा हे बघा काय मासे आहेत ते बघा असे मासे लागतात हे बघा एका मळीये म्हणतात मळीये आता आम्ही काढणार सगळे मासे नंतर काढून झाल्यानंतर तुम्हाला दाखवणार बघा आहे ना काढूक आता सुरुवात केला ना मळीयो हा बघूया अरे दाखव जरा काय एकदम सुरसुरीतच होत वाटता बघा किती मच्छी आहे ती बघा आता तो हे पिशवेत काढता आज काय मज्जाच आहे रे हा ठेवतो आता हे बघा हे कॉटनचे कापड असतात त्याच्यात आता काढून द्यायचे म्हणजे मच्छी बाद होत नाही बघा किती मच्छी आहे ती आता काढून ठेवता आणि मग करीत रात्री सुरसुरीत एकदम
बघा किती मच्छी आहे ती. हे बघा एका वाळातली मासे म्हणतात. दंडूक, पातूक, मळवियो असे मासे गवले आणि कुर्ली पण गवलेली आहे. हे बघा कुर्ली. रुकल दाखव आमका मावरा किती हरला असता समजो का लोकांका. हे बघा मच्छी बघा किती आहे ती. एकदम सुरसुरीत ताजी ताजी मच्छी आणि आज बनवून मस्तपैकी खाणार. त्यांचा खाऊ नाही आणि दोघदानच दोनच वाटे होणार. हा सांगो त्यांका बंटूकनी चल म्हणून येईना बंटू आमचो. हे बघा पाणी बघा किती अजून वाळा आता इकडे. हे बघा इकडे कपडे बिडे धुवतात इकडे. बघा कसो मावरा काढता तो बघा. हा हे व्हाळातले मळये मळये हे कांडाळ पण भारी आहे हो. हे बघा बघा किती मळवी होतो बघा. हो बघा नुसतं तोरणासारखं लागलेलं हो बघा. असं की सगळे मासे दे बघा. हे बघा किती जमिनीर खाली काढला नसते बघा मासे. अशी मच्छी घोसत आहे बघा. गोड्या पाण्याची मच्छी.